काँग्रेसच्या कार्यकारिणीमध्ये महत्त्वपूर्ण ठराव आम्ही पारित करून घेतले। त्याच्यामध्ये आमचे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब, सोनियाजी गांधी, राहुल गांधीजी आणि प्रियंका गांधीजी कर्नाटकाच्या विजयाबद्दल त्यांचं अभिनंदनाचा ठराव आम्ही मांडला। त्याचप्रमाणे नवनियुक्त मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचाही अभिनंदनाचा ठराव आजच्या कार्यकारिणीमध्ये मांडला गेला। त्याचप्रमाणे खारघरच्या घटनेबद्दलचा पुन्हा आज आम्ही ठराव मांडलेला आहे। अजूनपर्यंत कुठलीही FIR दर्ज झालेली नाही, अजूनही कुठली कारवाई झालेली नाही। घटना खऱ्या अर्थानं माणुसकीला लाजवेल अशा पद्धतीची घटना सरकारच्या माध्यमातून घडवणं, त्या ठिकाणी निरपराध 18 लोक मृत्यू झालेत असं सरकार आकडा मानतोय, पण त्याच्यापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आणि त्याच्यातही अप्पासाहेब धर्माधिकारींनाच त्या घटनेच्या मागं त्यांनीच हा कार्यक्रम दुपारी घेतला आणि त्याच्यामुळे या घटना झाल्यात। अशा पद्धतीचा एका महाराष्ट्रभूषण व्यक्तिमत्वाचा आणि ज्यांनी समाजासाठी आपलं आयुष्य वेचलं अशा व्यक्तीवर आरोप करण्याचं पाप राज्यातलं सरकार करते आहे आणि म्हणून त्यांचा निषेध या सरकारचा आम्ही या निमित्तानं त्याचा एक ठराव मांडला। आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये जाती आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचं एक मोठं काटकारस्थान सुरू झालेलं आहे आणि पोलीस बघ्याची भूमिका बघते आहे। आम्ही मधल्या काळामध्ये पृथ्वीराज चव्हाण साहेब, आमचे कार्याध्यक्ष नसीम खानजी आणि आम्ही अनेक लोक राज्याचे पोलीस महासंचालक ADGंना आम्ही भेटलो आणि त्यांना आम्ही घटनेच्या अनेक गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या। अकोल्याची असेल, औरंगाबादची असेल, त्र्यंबकेश्वरची असेल, अनेक घटना, शेवगावची असेल, या घटनेचं आम्ही त्यांना तपशील वाचून दाखवलं। राज्यामध्ये हे सरकार आल्यानंतर 9 घटना धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या झाल्या आणि सरकार घडवत आहे का? पोलीस का बघायची भूमिका करत आहे? पोलीस का याच्यामध्ये, पोलिसांवर कोणाचा दबाव आहे? हे सगळे प्रश्न आम्ही त्या ठिकाणी उपस्थित केले। आज आमच्या कार्यकारिणीमध्ये या जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या व्यवस्थेच्या विरोधात ठराव पारित केला आणि आम्ही काँग्रेसच्या आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या की ज्या ठिकाणी अशी घटना होत असेल तिथं काँग्रेसच्या प्रत्येक नेत्याने आणि कार्यकर्त्यांनी जाऊन ही जाती आणि धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे। ही भूमिका आजच्या कार्यकारिणीच्या बैठकीत मांडली गेली। देशामध्ये महिला कुस्ती ज्या पटू आहेत त्यांच्याबद्दलच्या अत्याचाराच्या बाबतचं आंदोलन जे दिल्लीला चाललेलं आहे, देशाचे प्रधानमंत्री साधं त्याच्यावर बोलायला तयार नाही आणि जवळपास 1 महिना पार झाला, महिलांचं शोषण त्यांचंच खासदार करते असा आरोप त्या ठिकाणी त्या महिला कुस्तीपटू करतात आहेत। एकीकडे महिलांचा सन्मान आम्ही ठेवतो अशा पद्धतीचं BJP मुंबईच्या ढेटापासून सांगत आहे आणि एकीकडे महिलांवर अत्याचार चालला आहे, त्यावेळेस देशाचे प्रधानमंत्री का चूप आहेत हा सवाल या ठिकाणी निर्माण झालेला आहे। त्या महिलांच्या ज्या आंदोलनाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचाही पाठिंबा आम्ही या ठिकाणी जाहीर केलेला आहे आणि प्रधानमंत्र्यांनी तातडीनं याच्यात लक्ष घालावं आणि महिला कुस्तीपटूंना न्याय द्यावा ही मागणी आजच्या काँग्रेसच्या कार्यकारिणीमध्ये आम्ही जाहीर केलेली आहे। दुसरं, MPSCच्या परीक्षातला जो घोळ वारंवार राज्य सरकारच्या वतीनं जो केला जातो आहे, पहिल्या काळात तर आपण पाहिलं की मागच्या काळात आमचे MPSCच्या परीक्षेमध्ये बसलेले मुलं मुली आंदोलन करत होते, ते नवीन अभ्यासक्रमामध्ये परीक्षा आम्ही घेणार अशा पद्धतीचं MPSCच्या अध्यक्षांनी जाहीर केलं आणि हे सगळे तुगलकी कारभार जो आहे हा महाराष्ट्रामध्ये कसा चालतो आहे हाच प्रश्न आहे आणि म्हणून आम्ही आंदोलनासमोर गेलो। आंदोलनामध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोललो, त्यांना सांगितलं आणि मग त्यांनी त्याच्यातली मध्यस्थी केली। विधिमंडळामध्ये हा आवाज उचलला, नागपूरच्या अधिवेशनामध्ये आम्ही आवाज उचलला, पण सरकार का दुर्लक्ष करत आहे, तरुणांच्या जीवनाशी का खेळत आहे राज्यातलं BJPचं आणि EDचं सरकार, हे कळायला कारण नाही। आता पण आपण पाहिलं की क आणि ड याच्या श्रेणीतल्या ज्या जागांच्या भरती पेपर फुटला, अजूनही पेपर फोडणाऱ्या त्या आरोपीला पकडलं गेलं नाही। म्हणजे कोण आहे याच्या पाठीमागं? मुलांच्या भविष्याशी खेळणारा कोण आहे? कारण की आता परीक्षेला ज्याला संधी होती
आणि तो ओव्हरेज झाला असेल, ते मुलगा आणि मुलगी, त्यांचं आयुष्य बर्बाद झालं. आणि लाखोच्या तादादमध्ये हे मुलं मुली आहेत. आणि याच्या जीवनाशी राज्यातलं भाजपचं आणि ईडीचं सरकार का खेळते आहे, आणि म्हणून त्याचाही निषेधाचा ठराव आज या ठिकाणी आम्ही मांडलेला आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी विचाराला, ज्या महाराष्ट्रामध्ये सातत्यानं महिलांचा सन्मान केला जातो, आज रोज एव्हरेजमध्ये 7 महिला महाराष्ट्रातून बेपत्ता होतात. 4,000च्या वर महिला महाराष्ट्रातून गायब झालेल्या आहेत. परवा पण आम्ही पोलीस महासंचालकाला ही गोष्ट सांगितली, ते म्हणले की नाही मिसिंग असतं वगैरे. या पद्धतीचं थातूरमातूर उत्तर. महिलांचा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात मुलींची बेपत्ता होण्याची जी काही परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे, पोलीस का करतायत? पोलीस बघ्याची भूमिका काय करतायत? ह्या मुली जिवंत आहेत का? या कुठल्या देशात गेल्या आहेत का? कुठं आहेत त्या मुली? काय साधं पोलीस यंत्रणा याच्यामध्ये लक्ष घालायला तयार नाही. आणि म्हणून त्याच्याबद्दलचाही एक प्रश्न आम्ही उपस्थित केला. आपण पाहिलं की संसदेच्या उद्घाटनाचा विषय आमचे नेते राहुल गांधीजींनी उपस्थित केला. खरं तर आपल्याला संविधानिक व्यवस्था आपल्याला स्पष्ट करतं की याचे प्रमुखच राष्ट्रपती असतात. का आमच्या राष्ट्रपती आदिवासी आहेत म्हणून त्यांना त्या उद्घाटन कार्यक्रमाला राहू शकत नाही, त्यांच्या हाताने उद्घाटन होऊ शकत नाही का? दिखाव्यासाठी आम्ही आदिवासींना राष्ट्रपती बनवलं त्याच्यासाठी हे करतात आहे का? काय काय चाललं का या देशामध्ये? आणि खरं तर या संसदेचे मुख्यच हे असतात, राष्ट्रपती असतात. आपण जेव्हा कॅबिनेटमध्ये जेव्हा निर्णय होतात त्याला मान्यतेसाठी आपल्याला राष्ट्रपतीकडेच पाठवावं लागतं. आणि त्याच्यामुळे राष्ट्रपतीचं एवढं त्यांच्या पदाची गरिमा असताना BJP आणि नरेंद्र मोदी का ठरवून या राष्ट्रपतीच्या पदाची गरिमा संपवते आहे, हा सवाल या निमित्तानं उभा आम्ही केलेला आहे. आणि म्हणून राहुल गांधीजींनी जी काही भूमिका त्या ठिकाणी मांडली त्यांचं समर्थन आम्ही केलं. आणि एक राष्ट्रपती महिला राष्ट्रपतीचा अपमान करण्याचं आम्ही त्यांना जातीत नाही करत, कारण की आदिवासी आहे म्हणून आम्ही म्हणतो असं नाही. एक महिला राष्ट्रपती या देशाच्या आहेत, त्यांचा अपमान हे करण्याचं धाडस नरेंद्र मोदी का करतात आहेत, हा सवाल आजच्या या आमच्या कार्यकारिणीमध्ये आम्ही निर्माण केलेला आहे. दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की अवकाळी पावसामुळे गेल्या 6 महिन्यात शेतकरी उद्ध्वस्त झाला. कुठलाही शेतकरी असो, धान असेल, कांदा असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, चना असेल, आंबा असेल, काजू असेल, या सगळ्या शेतकरी उद्ध्वस्त झाला. सरकार विधानसभेमध्ये बजेट अधिवेशनात सांगत होते की आम्ही कधी न एवढी मदत केली, अजूनपर्यंत शेतकऱ्याला मदत पोहोचली नाही. शेतकरी विरोधी धोरण महाराष्ट्राच्या या सरकारचं आम्ही पाहतोय. आता नवीन फसलसाठी शेतकरी कामाला लागला, त्याचे अजून समर्थन मूल्याचे भाव अजून जाहीर झाले नाही. शेतकऱ्यांच्या चेष्टा करणारं भाजप, शेतकरी विरोधी धोरण असलेलं भाजपचं सरकारचा, राज्य आणि केंद्र सरकारचा निषेध आजच्या कार्यकारिणीच्या बैठकीत आम्ही केलेला आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की कोराडी या ठिकाणी ज्याचा सातत्यानं मोठ्या प्रमाणात विरोध सुरू झालेला आहे, एक पॉवर प्रकल्प त्या ठिकाणी आणला जातो आहे. आणि पहिलेच त्या भागामध्ये कॅन्सरचे रुग्ण वाढत चाललेले आहे. पोल्युशनामुळे फार मोठ्या पद्धतीचं हे चालेल. पण आखरी तिथंच हा प्रकल्प करण्याचा मागचा उद्देश आमचं महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस हा प्रस्ताव आला, त्याला आम्ही विरोध केलेला होता आणि त्यावेळेस तो थांबला होता. पण राज्यामध्ये ईडीचं सरकार आलं, एकनाथ शिंदे आणि फडणवीसचं सरकार आलं, ते नागपूरचे स्वतः आहेत. आणि मोदींच्या मित्रांसाठी फायदा मिळावा, कारण की कोळशाच्या खाणी तिकडे मोठ्या प्रमाणात घेतल्या गेलेल्या आहेत, त्याचा कोळसा विकला जात नाही. आणि त्याच्यामुळे कोराडीलाच मुद्दा म्हणून हा प्रकल्प केला जातो आहे का? भर दिवसा 12:30 वाजता त्याचं हेरिंग 29 तारखेला लावलेलं आहे. तुमच्या माध्यमातून आज पत्र पण आम्ही मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे की हे हेरिंग थांबवलं पाहिजे. आणि आपणच कायदा केलेला आहे महाराष्ट्रामध्ये की जेव्हापासून खारघरची घटना झाली त्या खारघरच्या घटनेमध्येच आपण जाहीर केलं की कार्यक्रम घ्यायचे असतील तर संध्याकाळी 6 वाजतापासून कार्यक्रम घ्यावेत, दिवसा आपल्याला कुठलेही कार्यक्रम घ्यावे. पब्लिक हिअरिंगमध्ये तुम्ही 12:30 वाजता पब्लिक हिअरिंग घेताय. राज्य सरकार स्वतःच कायदा बनवतं आणि स्वतःच राज्य सरकार या पद्धतीचं हिअरिंग लावून त्या ठिकाणी आपल्याच कायद्याचं उल्लंघन करत असतील आणि लोकांना उन्हात पुन्हा उष्माघातानं मारायचा, विदर्भात तर मोठं ऊन आहे, त्या ठिकाणी पुन्हा जनतेला उष्माघातात मारायचा प्रयत्न
कोराडीच्या पब्लिक हिअरिंगच्या माध्यमातून करताय का, हा सवाल या निमित्तानं आज आमच्या कार्यकारिणीमध्ये आम्ही जाहीर सवाल केलेला आहे. आपण UPSCच्याही निकालाचं आपण पाहिलं की त्याच्यामध्येही मोठा प्रमाणात गोंधळ केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू झालेला आहे. आणि त्याच्यातही गोंधळ करायचा प्रयत्न झालेला होता. पण जे काही आज महाराष्ट्राचा टक्का आम्ही पाहतोय त्याच्यामध्ये महाराष्ट्रातून पहिली यशाच खऱ्या अर्थानं काश्मीरा संखे आणि जे काही विद्यार्थी UPSCच्या परीक्षेमध्ये पास झालेत त्यांना आम्ही मनापासून काँग्रेसच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून देशाची सेवा घडावी, देश उभा व्हावा, कारण की या पद्धतीच्या शुभेच्छा त्यांना या निमित्तानं देतो आहे. आणि अनेक प्रश्न झाले त्यात एवढं अजून कार्यकारिणीचं खूप सारं सांगावं. प्रश्न विचारा. आज जी बैठक झाली आहे कार्यकर्त्यांकडून कशा प्रकारच्या निवडणुकीची रणनीती ठरवली जाईल, कारण जी जागा आहे ती महाविकास आघाडीचे मध्ये वाटली जाणार आहे, मग काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते रणनीती कशा प्रकारे करणार आहे? आम्ही 2-3 दिवसाच्या पहिले जे काही वातावरण महाराष्ट्रामध्ये कोणी जागा आमच्या एवढ्या जागा कोणी त्याच्या जागा असं सांगत होतं, आम्ही सांगितलं की मेरिटप्रमाणे या ठिकाणी निर्णय व्हावा. काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट आहे की या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या दैवताचा अवमान करण्याचं काम संविधानिक पदावर बसून राज्यपालासारख्या पदावर बसून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटलांचा अवमान करणारी व्यवस्था जी निर्माण BJPच्या मानसिकतेमुळे झाली. अर्ध्या डझनपेक्षा जास्त मंत्र्यांनी महापुरुषाचा अवमान केला आणि महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवला. महाराष्ट्राचं आर्थिक शेती उद्योग हे सगळी व्यवस्था संपवण्याचं पाप जे BJP करते आहे त्याला थांबवण्यासाठी काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे की मेरिटच्या आधारावर ह्या सगळ्या गोष्टीचा निर्णय व्हावा. 2014 मधली परिस्थिती वेगळी होती, 2019 मध्ये परिस्थिती वेगळी, आता परिस्थिती बदललेली आहे. जागा कोण जास्त घेतो की कमी घेतो इथपर्यंत नाही, BJPला परास्त त्या भागात कोण करू शकतो त्याच्या आधारावर हा निर्णय व्हावा. आणि म्हणून येत्या 2 ते 3 तारखेला महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या महाराष्ट्र प्रदेशमध्ये आम्ही प्रत्येक जिल्ह्याच्या आमच्या सगळ्या नेत्यांना बोलावून त्या ठिकाणी आढावा घेणार आहे. कुठल्या स्थितीला कुठं आहे एक सर्वे पण आम्ही करायला लावलेला आहे. त्याच्या माध्यमातून जो रिपोर्ट आला त्याच्या आधारावर महाविकास आघाडीमध्ये हा प्रस्ताव ठेवला जाईल आणि त्या आधारावर सगळ्यांच्या सहमतीनं मेरिटच्या आधारावर निर्णय घेण्याची भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. मला वाटतं की याला कोणाचा विरोध राहण्याचं कुठलं कारण हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं 2 वर्षाच्या पहिलेच आम्ही सांगितलेलं आहे. ज्या परिस्थिती जिथं जी परिस्थिती असेल, मग जिल्हा परिषद पंचायत समित्या असतील, महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, तिथली स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन त्या पद्धतीचे निर्णय घेतले जातात. भाजप विदर्भ मिशन राबवत आहे. कुठेतरी देवेंद्र फडणवीस अपक्ष आमदारांना घेऊन विदर्भात आपली ताकद मजबूत करण्याचा प्रयत्न आहे. 62 ठिकाणी मायक्रो प्लॅनिंग सुरू आहे. तुमचं काय म्हणणं? आपण चांगला प्रश्न विचारला. मायक्रो प्लॅनिंग करायची गरज काय? सत्तेचं सगळं माज होता, सत्ता आहे त्यांच्याजवळ. मग आता अपक्ष आमदार वगैरे घेऊन ते मायक्रो प्लॅनिंग करताय म्हणजे त्यांचे कमजोर झालेले आहेत. तुम्हीच तुमच्या प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे. भाजप विदर्भामध्ये कमजोर झालेला आहे. विदर्भातल्या ज्या काही निवडणुका आता झाल्यात, मग ग्रॅज्युएट मतदारसंघाच्या असतील, शिक्षक मतदारसंघाच्या असतील, त्या ठिकाणी काँग्रेस पक्ष जिंकलेला आहे. बाजार समितीच्या परवाच्या निवडणुका झाल्या, तिथं काँग्रेस 1 नंबरमध्ये आहे. आपल्याला लक्षात असेल की ज्या नगरपंचायतच्या निवडणुका झाल्या होत्या त्याच्यातही काँग्रेस 1 नंबरमध्ये आहे. त्याच्यामुळे जे तुम्ही प्रश्न विचारला त्यांनी मायक्रो चालू केलं त्याला काही अर्थ राहणार नाही. कारण विदर्भ हा नेहमी काँग्रेसच्या बाजूने राहिला. चुकून आम्ही भाजपच्या बाजूने गेलो ही आता त्यांना त्याचं शल्य जनतेच्या मनात आहे. आणि एक मोठा बदलाव आपल्याला विदर्भात त्यांनी कितीही मॅक्रो प्लॅनिंग केलं तरी त्याचा काही अर्थ राहणार नाही. काँग्रेसच त्या ठिकाणी जिंकेल. महाविकास आघाडीच्या बैठकीत असं ठरलं की प्रत्येक पक्षाकडनं दोघं प्रतिनिधी असतील आणि तीन असतील. तर काँग्रेसचा निर्णय झाला की कोण 3 जण असतील. आणि दुसरा प्रश्न असा की बरेचसे फॉर्म्युले सांगितले जात आहेत
की ज्या पूर्वी लढवलेल्या जागा आहेत जिंकलेल्या आहेत त्या कायम राहतील, किंवा काही म्हणतात की 25 जागांवर बऱ्यापैकी सहमती 25 नाही आहे, तर असा कुठला फॉर्म्युला जो आहे तो काँग्रेस. मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर पहिलेच दिलं. मी सांगितलं की हा फॉर्म्युला तिथं सगळेजण बसल्यानंतरच मेरिटच्या आधारावर करण्यात येईल आणि हा निर्णय कोणालाही मान्य होईल. कारण की इथं मीवाला नाही, इथं महाराष्ट्राच्या विचारधारेला संपवणारा जो भाजप आहे, शाहू फुले आंबेडकर विचारधाराला संपवणारा महाराष्ट्रामध्ये जो BJP पक्ष सत्तेत आलेला आहे, याला सत्तेच्या बाहेर काढणं हाच एक संकल्प काँग्रेसचा आहे. त्यामुळे कोणाला जागा जास्त होतात की कमी हा नाही, त्या भागामध्ये ज्या ज्या लोकांची ताकद असेल त्या पद्धतीनं ते तिथले निर्णय मेरिटवर घेतले जातील, ही भूमिका काँग्रेस पक्षाची. आणि ते आम्ही आमच्या सोंगड्यांना कारण ते पण मान्य करतील. कारण की अखेरी त्यांना पण मोठा त्रास आहे. खोट्या केसेस लावून आता कालच जयंत पाटलांना ईडीच्या कार्यालयात 9 तास 9.5 तास बसवलं. त्यामुळे सगळ्यांना त्रास आहे आणि या त्रासातून मुक्त व्हायचं तर मेरिटच हा त्याच्यातला पर्याय. सागर काँग्रेस अनेक राहुल गांधींच्या बाबतीतला व्हिडिओ रिलीज केला गेला त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना त्यांच्याशी केली, याच्यावर आता भाजपने आक्षेप घेतलाय. नाही त्यांचं असं म्हणणं आहे की हा व्हिडिओ तात्काळ डिलीट करावा अथवा थेट काँग्रेसच्या विरोधात आणि काँग्रेस प्रदेश कार्यालयासमोर आंदोलन केली जाते, त्याच्या स्वरूपाची भूमिका घेतली जाईल. असं आहे की माझा सवाल त्यांनाच आहे की ज्या काळ्या टोपीचा माणूस जो राज्यपाल म्हणून बसवलेला होता, भगतसिंग कोश्यारी नावाचा, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजाबद्दलचं जे वक्तव्य केलं त्यांना मान्य आहे का? त्याचं उत्तर त्यांनी पहिले दिलं पाहिजे. त्या व्हिडिओचा चुकीचा अर्थ लावतात आहेत. शिवाजी महाराजांच्या हातात मशाल आहे, राहुलजींच्या हातात मशाल आहे आणि राहुलजींच्या हातात मशाल घेऊन राहुलजी निघालेले आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन निघालेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन निघणं हा भाजपसाठी अगर त्याला चुकीचं असेल तर काँग्रेस पक्ष छत्रपतीचाच विचार महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये रुजवण्याचा संकल्प काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी केलेला आहे. त्याला BJPला विरोध करायचा करा. तुम्ही तर ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान तुमच्या राज्यपालांनी केला त्यावेळेस का तोंड बंद होती तुमची? तुमच्या अर्ध्यापेक्षा जास्त मंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुलेंचा, बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, कर्मवीर भाऊराव पाटलांचा अपमान केला. त्यावेळेस तुमचे तोंड का बंद होते? आणि म्हणून जनतेच्या प्रश्नावर लक्ष घाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन राहुल गांधीजी निघालेले आहेत. त्यांच्या याला आम्हाला त्यांना उत्तर द्यायचं काही कुठलं कारण नाही आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल बोलण्याचा त्यांचा अधिकार पण राहिला नाही. त्यावेळेस आम्ही सांगत होतो की राज्यपालांनी माफी मागावी. राज्यपालाला हे समर्थन करत होते. एका मंत्र्याला काळं फासलं आणि खोटे गुन्हे पत्रकारावर लावलेत, पोलिसांना सस्पेंड केलं. ज्यांनी काळं फासलं त्यांनी हायकोर्टाने ज्या DCP रँकच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर गुन्हे खोटे दाखल केलेत कसं छापलं त्या मान्य हायकोर्टाने. आणि म्हणून भाजपला छत्रपतीच्या विचाराचं घेणं देणं नाही. समुद्रामध्ये प्रधानमंत्री आणि त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजन केलं, कुठे गेले छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक? त्याचं उत्तर का देत नाही भाजप? म्हणून या पद्धतीचं राहुल गांधींच्यावर टीका करायला म्हणजे सूर्याला वर थुकण्यासारखं होईल. आणि म्हणून भाजपने हे फालतूचे सोंग सोडावे आणि जे आश्वासन 2014मध्ये जनतेला नरेंद्र मोदीजींनी दिले होते त्या आश्वासनाची पूर्तता लवकर करा. नाही तर नोटबंदी करायची ना आपणच पुन्हा 2000 छापायचे, मग 2000ही बंदी करायची. हे एवढी तुगलकी कारभार भाजपने थांबवावा आणि देशाचं आर्थिक नुकसान ज्या पद्धतीने करताय त्यांनी थांबवलं पाहिजे. नाही तर अनाथा जनता त्यांना कर्नाटकसारखी जागा दाखवल्याशिवाय थांबणार नाही. सुनील एक मुद्दा असा आहे की हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती 2024ची पुन्हा इलेक्शन जाणार आणि ज्या पद्धतीने मणिपूरपासून महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या घटना घडताना दिसतात. आता हे डबल इंजिनचं सरकार मागतात आहे. मणिपूरच्या जनतेने, भोळ्या बाबळ्या जनतेने यांना डबल इंजिनचं सरकार दिलं, बहुमताचं सरकार दिलं. हे सांगत होते आमचे मित्र देवेंद्र फडणवीस विधानसभेत की मणिपूरमध्ये काय अवस्था आहे काँग्रेसची. तर ठीक आहे ना, तुम्हाला मिळाली ना, तर ते राज्य तुम्हाला सांभाळता येत नाही. त्यांच्याच भाजपच्या 10 आमदारांनी पत्र लिहिलं अमित शहाला की आम्हाला देशापासूनच वेगळं करा, आम्हाला वेगळा देश निर्माण करून द्या. मणिपूरच्या 10 आमदार भाजपनी पत्र लिहिलं आहे देशाच्या गृहमंत्र्याला.
आणि म्हणून जी काही देशाची परिस्थिती मणिपूरपासून तर पूर्ण देशात करायला निघाली, पुलवामाच्या घटनेमध्ये सत्यपाल मलिकांनी जे काही वक्तव्य देशाच्या जनतेसमोर मांडलं, हे सगळे आता लोकांना यांचा खरा चेहरा कळलेला आहे. आणि त्याच्यामुळे हिंदुत्व आणि यांना हिंदुत्व मान्य नाही, यांना ना मुस्लिम धर्म मान्य नाही, ना कोणता देश मान्य नाही, यांना स्वतःचं स्वार्थाशिवाय दुसरं भाजपला काही मान्य नाही, हे देशातल्या जनतेने आता ओळखून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे यांचं हे सगळं हिंदुत्वाचं नकलीपणा, कारण महाराष्ट्रात आली तर गाय आई आणि गोव्यात गेली तर कापून खाई, हे कुठलं हिंदुत्व आहे? कुठल्या हिंदुत्वाची भाषा बोलतात हे लोक? त्याच्यामुळे यांचं हिंदुत्वाचं ही नौटंकी देशाच्या जनतेला कळलेली आहे. हे नकली हिंदुत्व आहे, सत्तेसाठी आहे. सत्तेमध्ये हिंदुत्वालाच लुटायचं. अप्पासाहेब धर्माधिकारी काय मुस्लिमासाठी काम करत होते किंवा ख्रिश्चनासाठी काम करत होते? महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिल्यानंतर तुम्ही त्यांच्या अनुयायांना 20 लाख लोकांना उन्हात ठेवून तडपडून मारलं, हे कुठलं हिंदुत्व आहे? नाराभाऊ, एक दुसरा मुद्दा असा आहे की म्हाडाची लॉटरी निघालेली आहे आणि ज्या पद्धतीनं आमदार आणि खासदारांसाठी अत्यल्प गटात घरं राखीव ठेवण्यात आली आहे. तुम्हाला वाटतं अशा पद्धतीनं आमदार खासदारांसाठी जी PMI योजनेची घरं आहेत ती राखीव ठेवावी? त्याचा आम्ही विरोध करतो आणि हे खऱ्या तर गरजू आणि गरिबांना मिळाले पाहिजेत. खोक्याच्या लोकांना मिळाल्यासाठी व्यवस्था करत असतील तर बिलकुल आमचा विरोध आहे. काँग्रेसचा कुठलाही आमदार या पद्धतीच्या माळाच्या घरामध्ये लॅटरीमध्ये जाणार नाही. दुसरा गोष्ट असा आहे की राज्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग आहे, MSRDC आहे, मात्र तिसरं महामंडळ तयार केलेलं आहे आणि ते रस्त्यांचे देखभाल करणार आहे. कसं बघताय? महाराष्ट्रामध्ये अनेक महामंडळ आहेत, त्यांचीच अवस्था बेकार आहे. आता रस्ते विकास महामंडळ आहे, अनेक महामंडळ आता हे त्यांच्यावर देखरेख ठेवणारं महामंडळ आहे. हे खोक्याच्या ज्या आमदारांना आपण आणलेलं आहे पक्षामध्ये, त्यांना स्थापित करण्यासाठी, त्यांना त्या ठिकाणी बसवण्यासाठी या पद्धतीची ही व्यवस्था आहे, लाजरवाणी व्यवस्था आहे. एकीकडे राज्याच्या तिजोरीत पैसे नाही, ते त्याची लूट चालली आहे जाहिरातीवर मोठ्या प्रमाणात, आणि एकीकडे या पद्धतीच्या महामंडळाच्या निर्मित्या करून त्यांना आमदार सांभाळण्यासाठी या पद्धतीच्या एक नवीन कुव्यवस्था महाराष्ट्रामध्ये करून जनतेच्या पैशाची लूट करण्याचं पाप महाराष्ट्रातलं ईडीचं भाजपचं सरकार करते आहे, हे लोकांना कळते आहे. आपने अभी बताया कि सर्वे शुरू कर रहे हैं आप लोग. नाही, इनका मराठी हो गया. संजय राऊत यांनी मत व्यक्त केलं होतं की 28 मेला जे नवीन संसदेचं उद्घाटन होतंय त्याला ज्यांचा विरोध आहे त्यांनी त्या कार्यक्रमाला जाऊ नये. तुमचं काय मत आहे? काँग्रेसने भूमिका घेतलेली आहे ना, राष्ट्रपती मोदींच्या हातानं त्याचं उद्घाटन व्हावं, ही भूमिका काँग्रेसची आहे. पण त्या पत्रिकेमध्ये राष्ट्रपती मोदींच्या हाताने, प्रधानमंत्र्याच्या हाताने, त्याच्यामुळे आम्ही त्याचा विरोध दर्शवलेला आहे. आपने अभी बताया सर्वे शुरू कर रहे हैं आप लोग, तो सर्वे असेंबली सीट्स के लिए भी होगा, लोकसभा सीट्स के लिए होगा, या उसका मतलब क्या होगा? देखो, एक सर्वे तो हमारा आया है और उस सर्वे में रिजल्ट भी आया है हमें. मैंने कहा जब भी कि अमरावती की जगह हो या नागपुर की हो या कस्बा की हो, उस जगह ने ये दिखा दिया कि जो वोट सेल्स हमारे बढ़ गए वो तो दिखे ही है, और सर्वे में भी हमारा जो टक्का है वो कांग्रेस के प्रति बढ़ चुका है. और लेकिन अभी लेटेस्ट, क्योंकि बहुत सारी घटनाएं रोज देश की सरकार कर रही है, राज्य की सरकार कर रही है, जिसके परिणाम सामान्य लोगों पे होते जा रहे हैं, और उससे और बीजेपी के बारे में लोगों में गुस्सा बढ़ते जा रहा है. तो हमारी भूमिका है कि और एक सर्वे हम मंगा रहे हैं, और उस सर्वे के आधार पर हमारी महाविकास आघाड़ी में वो सब बातें हम रखेंगे. और हम अभी 2 और 3 तारीख को हम पूरे राज्य से हमारे सभी उस जिले के सभी पदाधिकारी, आजी माजी सांसद, MLA, मंत्री और वहाँ के जो भी प्रमुख नेता है उनको बुलाकर सभी का आढ़ावा लेंगे और मेरिट के आधार पर इस विषय का निर्णय लेंगे. क्योंकि जिसे महाराष्ट्र की विचारधारा को बीजेपी जिस तरह से ख़त्म करना चाहती है, कदापि कांग्रेस उसको ख़त्म नहीं होने देंगी. कांग्रेस की भूमिका स्पष्ट है और हम जगह का झगड़ा नहीं करेंगे. हमारी भूमिका है कि जो मेरिट के आधार पर जो हो, उसी आधार पर निर्णय हो जिसे हम बीजेपी को महाराष्ट्र में परास्त कर सकें.
बातचीत करने के लिए 3 मेंबर के नाम आपको डिसाइड हो गए? हो गए हमारे, लेकिन अभी ये जब हमारे 2 या 3 को हमारा पूरा ये सब हो जाएगा उसके बाद में, क्योंकि एक पॉलिसी बना कर हमारे लोग जाएंगे वहाँ पर और वो उनको कन्विंस करने के लिए पूरे आंकड़े के साथ, क्योंकि ये पूरा हवा में बात नहीं करेंगे हम लोग। और हमारी भूमिका एकदम स्पष्ट है कि सबका अड़ावा लेकर उसके आधार पर ही हम लोग कमेटी में जाएंगे हमारे लोग, और वहाँ पर ये डिस्कशन मेरिट के आधार पर करेंगे। और वो काम हम कर रहे हैं, क्योंकि हमको इतनी जगह चाहिए उतना जगह चाहिए, वो लड़ाई में हम नहीं फंसने वाले, हमारे को नहीं जाना है। हमारा एक ही मकसद है कि जो बीजेपी के विरोध में लड़ने वाले लोग हैं उनको साथ लेकर हम महाराष्ट्र से बीजेपी को परास्त करने की भूमिका कांग्रेस पार्टी के और कांग्रेस वो लाइन में काम कर। संजय राउत कह रहे कि उनकी जगह उन्होंने जीती थी जिसमें 18 महाराष्ट्र की है। अजीत पवार कह रहे कि 25 जगह जहाँ पर नहीं जीते वहाँ पर पहले डिस्कशन हो या आगे तक। देखो अभी सुनो ना, फार्मूला वैसे ही हुआ है, जो जगह बीजेपी के पास है उस जगह पे डिस्कशन करेंगे, लेकिन जो सभी जगह पे डिस्कशन उसमें होगा और उसी आधार पर मेरिट के आधार पर डिसीजन हम करेंगे। तो जिससे हमारे मित्र पक्ष जो है उनको भी सुविधा होगी, नहीं तो लड़ने के लिए नहीं लड़ेंगे, जीतने के लिए लड़ना है। तो ये भूमिका स्पष्ट है और उनको भी मान्य होगी। अभी नहीं हुआ कोई फार्मूला डिसाइड। कांग्रेस मतलब अपने आज प्रस्ताव भी पास किए मीटिंग में, क्या महत्वपूर्ण कुछ प्रस्ताव है? हमने कर्नाटक के चुनाव का हमारे नेता मल्लिकार्जुन खड़गे, नेता सोनिया गांधी, राहुल गांधी जी, प्रियंका गांधी जी का अभिनंदन का प्रस्ताव हमने रखा। नई सरकार बनी, उस सरकार में हमारे जो मुख्यमंत्री सिद्धरामैया जी और उप मुख्यमंत्री DK शिवकुमार जी, उनका भी अभिनंदन का प्रस्ताव हमने रखा और एक मत से पारित किया। खारघर में जो घटना हुई थी जिसमें अप्पा साहब धर्माधिकारी जिनको महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिला था, तो उनके सत्कार के कार्यक्रम में जिस तरह से वहाँ पर चेंगरा चिंगरी हुई और कुछ लोग उष्माघात से मरे और उस सरकार की जवाबदारी जाती, अभी पे कोई नहीं हुआ। कौन था इसके पीछे, कार्रवाई क्यों नहीं कर रहे? और ऊपर से अप्पा साहब धर्माधिकारी जी के ऊपर ये आरोप सरकार लगा रही कि इनके गलती की वजह से ये घटना हुई है, तो उसका निषेध हमने किया है। महाराष्ट्र में जाति और धार्मिक तेड़ निर्माण तनाव करने का काम किया जा रहा है और वहाँ पर कुछ जगह मैं खुद जाके आया। औरंगाबाद की घटना, अकोला की घटना, पुलिस क्यों वहाँ पर सिर्फ दूर से देख रही है, घटना के समय रोक क्यों नहीं रही है? पुलिस क्यों, किससे डर रही है? कौन उसको डरा रहा है, कौन धमका रहा है और ये घटना क्यों होने दे रहे हैं? तो ये सब चीज़ों का भी हमने एक आढ़ावा लिया। उसको भी ये घटना का महाराष्ट्र में अब से दोबारा घटना ना हो, तो कांग्रेस के उस जिले के सभी नेताओं ने ये घटना नहीं होना चाहिए, उसको लोगों में जाके शांतता रखने की बात करना है, लोगों को समझाना है। क्योंकि बीजेपी मूल इशू को डाइवर्ट करने के लिए, जो महंगाई है, बेरोजगारी है, किसान के इशू है, गरीबी है, बेरोजगारी है, सब इशू को डाइवर्ट करना चाहती है और इस तरह से दंगे बनाकर परिवार को उद्ध्वस्त करना चाहती है। मैं अकोला में जब देखा तो विलास गायकवाड़ नाम का जो इलेक्ट्रिशियन था जिसकी मृत्यु हुई, तो उनके घर में गया था। एक छोटे से घर में वो रहता है, 2 बच्चियाँ, एक बेटा, घर में कमाने वाला कोई नहीं। तो वो परिवार कैसा उद्ध्वस्त हुआ मैंने अपनी आंखों से देखा। एक मुस्लिम महिला जो अपंग थी उसको घर ही जला दिया, वो परिवार की मैंने परिस्थिति देखा। तो ये जो स्थितियाँ है कि इस दंगों में आम लोगों को जिस तरह से बर्बाद किया जा रहा है, तो ये व्यवस्था को रोका जाए। और ये कांग्रेस के कार्यकर्ताओं को, नेता को हमने आज आह्वान किया कि महाराष्ट्र ये शाहू फुले अम्बेडकर विचारधारा का, सर्वधर्म समभाव का है और इस महाराष्ट्र में इस तरह की घटना नहीं होना चाहिए। इसलिए कांग्रेस के कार्यकर्ता ने भी सामने आके मुकाबला करना चाहिए, यह आह्वान हमने किया है। जो महिला रेसलर जो है वो एक महीने से वो आंदोलन कर रहे हैं। देश के प्रधानमंत्री उनसे बात भी करने को तैयार नहीं, उन्हीं का सांसद, उनके ऊपर उनके आरोप हैं, क्यों नहीं बात कर रहे हैं? देश के लिए खेली हुई
जो हमारी लड़कियां हैं, देश के लिए उन्हें स्वर्ण पदक ला के दिया है, देश के लिए लड़ने वाले लोग हैं, और उनका ही शोषण किया जा रहा हो तो देश के प्रधानमंत्री क्यों चुप बैठे हैं? क्यों नहीं उनकी बात को सामने आके उनको समझाते हैं और उनको न्याय क्यों नहीं देते? ये एक सवाल हमने खड़ा किया और उसकी कार्यकारिणी में आज उसका भी एक ठहराव हमने लिया। महाराष्ट्र में एमपीएससी परीक्षा का जो सरकार की ओर से मिसमैनेजमेंट की वजह से जिस तरह से बच्चों की लाइफ से खेला जा रहा है, इन समय में पेपर लीक करवा देना, परीक्षा का कोई टाइम टेबल चेंज करवा देना, इस तरह की घटनाएं बड़े पैमाने में हो रही है और उसका भी हमने विरोध किया और सरकार ने इस पर सुधार करना चाहिए। हमने ये मांग की है। महाराष्ट्र में अभी बड़े पैमाने में महिलाओं को गायब होने का सिलसिला चालू हुआ है। रोज एवरेज में 7 महिला महाराष्ट्र में गायब हो रही है। उसके बारे में भी हम लास्ट टाइम भी हम जब महाराष्ट्र के पुलिस महासंचालक के पास गए थे तो ये बात को हमने उनके सामने रखा। उन्हें कहा मिसिंग होता है, ये होता है, अभी हमारे पास आंकड़े नहीं है। लेकिन ये महाराष्ट्र जैसे प्रगत राज्यों के लिए, महाराष्ट्र जैसे शाहू फुले अम्बेडकर विचारधारा के राज्य में इस तरह का महिलाएं बेपत्ता होना, मिसिंग होना, ये अच्छी बात नहीं। और उसके बारे में भी एक ठहराव हमने लिया। संसद भवन का जो इशू है कि संसद के प्रमुख हमारे घटना के आधार पर राष्ट्रपति महोदय होती है। क्या महिला, आदिवासी महिला देश की राष्ट्रपति है? क्या वो उद्घाटन नहीं कर सकती है? देश के प्रधानमंत्री उसमें उद्घाटन करने जा रहे हैं, राष्ट्रपति महोदय को वहाँ पे इन्वॉल्व नहीं किया जा रहा है। तो हमारे नेता राहुल गांधी जी ने जो भूमिका कल रखी थी उसी को समर्थन हमने किया है, क्योंकि राष्ट्रपति यही पार्लियामेंट की प्रमुख पद होता है। और उसका उदाहरण भी हमने बताया कि कैबिनेट में हुए डिसीजन, मंत्रिमंडल में जो हुए डिसीजन को मान्यता राष्ट्रपति महोदय देते हैं। तो कितना घटनात्मक बड़ा पद है, लेकिन महिला और आदिवासी राष्ट्रपति है, उसका अपमान करने का काम अगर बीजेपी तो कदापि करेंगे। उसका भी ठहराव हमने लिया। महाराष्ट्र में बड़े पैमाने में जो बारिश हुई है, ओले गिरे हैं, इससे किसानों की फसल बर्बाद हो चुकी है। सरकार ने अभी तक मदद नहीं की है, तो सरकार ने तुरंत किसानों को मदद करना चाहिए। बड़े पैमाने में किसान की आत्महत्या महाराष्ट्र में हो रही है, उसकी भी चिंता हमने व्यक्त की है। और कोराडी में एक नया प्लांट, पावर प्लांट लाया जा रहा है, और पहले ही नागपुर एरिया में बड़े पैमाने में कैंसर के पेशेंट बढ़ते जा रहे हैं। और ऐसे समय में पुनः नया एक प्लांट लाना, और वो भी 29 तारीख को उसका पब्लिक हियरिंग रखा गया है, वो भी दोपहर 12:30 बजे। सरकार ने खुद ही ये किया कि कोई भी पब्लिक गैदरिंग हो तो शाम को ली जाए। तो सरकार अपना ही नियम अपने हाथ से बदल देते हैं। खारघर की घटना के बाद सरकार ने निर्णय लिया था, लेकिन उसको इम्प्लीमेंट सरकार खुद नहीं करती। लेकिन मोदी जी के कुछ मित्रों की कोयला खाने हैं, उनको कैसा फ़ायदा हो, उसके लिए अगर नागपुर में, कोराडी में उस तरह का प्लांट किया जाए तो उसका विरोध करने की भूमिका कांग्रेस पार्टी ने ली है। आपने पिछली बार 26 सीटें लड़ी थी, लेकिन कौन सी सीट पर आप, जिससे कि आप मेरिट के आधार पर फैसला हो, तो क्या कुछ आज चर्चा हुई, आइडेंटिफाई किए गए ऐसे कुछ सीट जहाँ पर आप? हमने आपको बताया कि 2 और 3 तारीख को प्रदेश के हर जिले के पदाधिकारी को बुलाकर उनसे बात की जाएंगी, और चर्चा के आधार पर और सर्वे के आधार पर ये सब एकदम क्लियर आइडिया हम रखकर हमारे महाविकास आघाड़ी के मीटिंग में हम इस बात को रखेंगे, और उसी आधार पर, मेरिट के आधार पर ये डिसीजन हो। ये भूमिका कांग्रेस पार्टी की है, क्योंकि लड़ने के लिए नहीं लड़ना, जीतने के लिए लड़ना है। और बीजेपी जैसे एक जो महाराष्ट्र की शाहू फुले अम्बेडकर विचारधारा को ख़त्म करने के लिए वो हमेशा उनकी कोशिश रही, ऐसी इस पार्टी को महाराष्ट्र से परास्त करना, यही उद्देश्य काँग्रेस पार्टी का है। पृथ्वीराज चव्हाण म्हणतात की राष्ट्रवादी मोठा भाऊ आहे, संजय राऊत म्हणतात 19 जागा पाहिजे, तुमचं म्हणणं की समसमान पाहिजे. नाही, आम्ही समसमान नाही म्हटलं आहे, आम्ही समसमान नाही म्हटलेलं आहे. आम्ही आत्ता याला सुरुवात झालेली आहे. त्याला मी मगाशी स्पष्ट सांगितलं की मेरिटच्या आधारावर याच्यातला निर्णय, या जागा कोणाला किती मिळाल्यात हा प्रश्न नाही, ज्याचं मेरिट असेल त्याच्या आधारावर आम्ही पुढे जाऊ, असं आमची भूमिका आहे.
की नेते सातत्याने चर्चा करतात. नेते सातत्याने वेगवेगळी चर्चा करतात. अरे काय नाही, आम्ही सांगितलं ना, आता आज पार्टीच्या मीटिंगमध्ये तय झालं आणि काँग्रेसची भूमिका याच्यातून स्पष्ट झाली. लास्ट क्वेश्चन कल ईडी पूछताछ हुई, अरविंद केजरीवाल आ रहे हैं, बड़ी साहब से मिलेंगे और आपसे उद्योगी से, कैसे देखते हैं इसको? क्या आपने भी जयंत पाटिल साहब को फोन किया था हालचाल जाना? बिल्कुल, हमें उनका हालचाल सब चालू है, हमारा तकलीफ उनकी बता रहे हैं. मैंने इसलिए तो कहा कि जब भी मैंने एक सवाल में कहा था कि सबको परेशानी है और परेशानी के लिए बचना है तो बीजेपी को परास्त करना ही पड़ेगा. सर, कल केजरीवाल मुंबई में आ रहे हैं, शरद पवार जी से मिलेंगे, उद्धव जी से मिलेंगे. क्या कोई प्रोग्राम है कि कांग्रेस के किसी लीडर से भी मिलने वाले हैं? नहीं, यहाँ पे ऐसा कोई प्रोग्राम हमारे पास नहीं है. लास्ट क्वेश्चन सर, राज्य सरकार एक गणवेश एक योजना अशी आणत आहे, त्यासाठी 65 ते 67 कोटींचा खर्च जो आहे तो अतिरिक्त तिजोरीवर पडणार आहे. तर यामध्ये शिंदे गटाच्या काही नेत्यांची याच्यामध्ये इंटरेस्ट आहे का असं वाटतंय का? कारण 70% विद्यार्थ्यांचे गणवेश जे आहेत ते देखील शिवून झालेले आहेत. तुम्हाला एक गोष्ट, या सरकार कर्नाटकची 40% सरकार होती, ते एकदम क्लिअर होतं त्यांचं. हे सरकार तर आता 70% आहे महाराष्ट्रातली करप्शनमध्ये. म्हणजे कर्नाटकचाही रेकॉर्ड पार केलेला आहे. प्रत्येक ठिकाणी पैसे कसे खाता येईल, राज्याच्या जनतेच्या पैशाची लूट कशी करता येईल त्या पद्धतीच्या योजना बनवल्या जातात. आनंद सिद्धामध्ये भ्रष्टाचार, गणवेशमध्ये भ्रष्टाचार, भ्रष्टाचाराचे अनेक साधनं ते बरोबर काढतात आणि त्या पद्धतीचं प्लॅनिंग त्यांचं चालतं. आणि ही कर्नाटकलाही 40%च्या पुढं, कारण की परवा अमित शाह साहेब आले होते, 2 दिवस यांच्यासोबत बसलेत, तर आता रेट थोडासा अजून वाढल्यासारखा दिसतो मला. चलो ठीक है ताई. एक सवाल आपसे है कि परसों जो मुंबई बीजेपी की मीटिंग हुई उसमें आशीष शेलार ने एक वीडियो दिखाया था, ये कह के कि कर्नाटक का वो वीडियो है, क्या कहना चाहिए? देखो, आपको हमने खुद डिमांड की है कि जिस तरह का वीडियो दिखाया जा रहा है 2022 का वो मणिपुर का है. 2022 और ये जिस तरह से अफवाह फैलाई जा रही है कर्नाटक में, हमें क्या है, मैंने इसलिए तो जब भी उस सवाल का जवाब दिया हूँ कि महाराष्ट्र में गैया माँ होती है और गोवा में वो खाने की चीज़ होती है. लक्केरज है ना, समुद्री आड़ा है, तो इतने एक समंदर, अरबी समुद्र का दूसरा समुद्र का छोर में इनकी भाषा बदल जाती है. वहाँ का मुख्यमंत्री कहता है कि मैं यहाँ पर बीफ कम नहीं पड़ने दूंगा, समय आया तो इसको आयात करूँगा, तो वो तो खुद ये कहता है. तो इसलिए ये इस वीडियो को उसने दिखाया, तो ये वीडियो को उन्होंने कहा, TV9 ने उसने दिखाया कि खोटा, फेक से करके. खोटा है. अरेस्ट मांगी है हमने महाराष्ट्र के गृह मंत्री से. ये झूठ करके हिंसाचार फैलाने का तरीका है, सांप्रदायिकता बढ़ाने का तरीका है. हमने उनकी अरेस्ट मांगी है कांग्रेस की तरफ से. सुप्रीम कोर्ट ये व्हिडिओ मुळात कर्नाटकचा नाहीच आहे. शेलारांनी कर्नाटकचं नाव सांगून जो व्हिडिओ जाहीर कार्यक्रमात दाखवला तो दावा पूर्णपणे खोटा आहे. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.